हाय हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सलग 2 दिवस मला व्हिडिओ काही टाकायला शक्य झालं नाही, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. कारण कसं आहे, सध्या अजून मला व्हिडिओ काढणं, एडिट करणं, मुलींना सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या अवघड जात आहेत. पण मग तसं टाकत जाईल असं मी नक्कीच प्रयत्न करेन. तर मग आजही मी संध्याकाळूनच सुरुवात केली आहे. दुपारून मला काही शक्य नाही झालं. तर हे बघा, भाजी आणायला जाणार आहे तुमचे पप्पा, आणि त्यासाठी मी हे बघा भली मोठी बॅग काढून ठेवली. कांदे, बटाटे, लसूण असं आणायचं आहे, तर त्यासाठी मी मोठीच बॅग देईल. आणि त्याच बॅग तर देईलच, त्याबरोबर अशा छोट्या छोट्या कॅरी बॅग ज्या आहेत ना, त्या पण देईल, जेणेकरून माझं काही काम सोपं होईल. म्हणजे कांदे असेल, बटाटे असेल, छोट्याच्या कांदे बटाटे तर सेपरेट करायला इझिली होऊ शकतं. पण मग लसूण झालं किंवा मग एक्स्ट्रा काही भाजी असेल तर मग ते याच्यामध्ये ते आणू शकतील, असं ह्या हिशोबाने 2-3 देईल मी कॅरी बॅग. तर तुम्हीसुद्धा असं अशा ज्या बॅग आहेत ना, खूप साऱ्या आहेत माझ्याकडे, मी खूप जपून ठेवते. आणि मी दाखवेल पण तुम्हाला किती साऱ्या. माझी सेपरेट एक कॅरी बॅग आहे, त्यामध्ये मी ठेवत असते त्या बॅग. तर तुम्ही असं करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. तर मग भाजी वगैरे आणून मग मी सांगते त्यांना, म्हणजे दैनंदिन आयुष्यात काही शॉर्टकट्स आपण किचनमध्ये वापरतो. किचनमध्ये म्हणा काही शेअर मी काय करते ते सांग. म्हणजे ना, स्वरा आणि इरा रोज रात्री वरण भात त्या दोघीजणी खातात. जी भाजी असेल ती खाते इरा, आणि स्वरा पण खाते थोडी थोडी. पण मग वरण भात आहे ना, म्हणजे जेणेकरून त्यांचं पोट पूर्ण भरेल ह्या हिशोबाने मी रोज वरण भात करते. तो रोज सेपरेट वरण शिजवा किंवा मग नाही का सेपरेट बनवा, असं हे करण्यापेक्षा मग मी ना एक शॉर्टकट करते मी. कदाचित तुम्ही लोकही करत असाल. म्हणजे माझ्याकडे कुकर आहे, कुकरमध्ये मी वरण आणि भात याचे सेपरेट 2 डबे नाही आहेत माझ्याकडे. आणि कुकर माझा फार छोटा आहे, 2-2.5 लिटरचाच आहे. तर मग त्यामुळे ना मग मी एक शॉर्टकट करते, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, असा छोटासा कुकर आहे माझा, 2-2.5 लिटरचाच आहे. आणि त्याच्यामध्ये मला कुकरची भांडी पण नाही आहेत. आणि तो मी घेताना म्हणजे याच हिशोबाने घेतला होता. रोजचा भात म्हणा काहीतरी मी त्यामध्ये डेली यूजसाठी मी घेतला होता. इंडक्शन आहे ते. म्हणजे तुम्ही पण मेक शुअर करा, जेव्हा कधी घ्याल कुकवेअर घ्याल तेव्हा इंडक्शन फ्रेंडलीच घ्यायची. म्हणजे कसं आहे, इन फ्युचर आता माझ्याकडे पण नाही आहे इंडक्शन, पण मग इन फ्युचर घेतलाच मी तर मग त्यावरही यूज होईल. तर आता इथून पुढे मी जी जी खरेदी म्हणजे करणार आहे, सध्या तर कुकरच घेतला, बाकी भांडे तसेच आहेत, कढई वगैरे. यापुढे मी जे काही घेणार ते मी इंडक्शन फ्रेंडलीच कुकवेअर घेत जाणार. तुम्ही तसंच करायचं, म्हणजे आपल्याला गॅसवरही यूज करता येतील आणि इंडक्शनवरही करता येतील. तर हे बघा, अशाच पद्धतीने ना मी कुकरमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. जेवढं पाणी पाहिजे आपल्याला त्या हिशोबाने पाणीसुद्धा टाकून दिले, मीठ टाकलं आहे. आणि हा जो आहे टिफिनचा छोटा डब्बा आहे, खूप पातळ आहे, त्याच्यामध्ये मूग डाळ स्वच्छ धुवून आणि मीठ टाकून घेतलं आहे, ठीक आहे. आणि हे जे झाकण आहे त्याला मी एकदम घट्ट असं झाकण बसवणार आहे त्या डब्याला. आणि ते बसवलं की मग कुकरच्या डब्यामध्ये मी ठेवणार. तुम्ही मेक शुअर करा की झाकण घट्ट बसेल. आणि अशा पद्धतीने कुकरच्या मध्यभागी अलगद ठेवून दिलेला आहे. आणि आता मी कुकरला झाकण लावून घेईल आणि 3 ते 4 व्हिसल्स घेऊन टाकणार आहे. हे बघा, कुकर थंड होऊ दिला मी, त्यानंतर मग मी कुकरचं झाकण उघडणार आहे. हे बघा, थोडीशी वाफ होती ती सगळी आलेली. हे बघा, अजिबात डाळ म्हणजे डब्याच्या बाहेर आलेली नाही आहे. आणि भातसुद्धा अगदी मऊ शिजला आहे. आणि तुम्हाला मी ना डब्यातली डाळ पण उघडून दाखवते कशा प्रकारची शिजली. हा जो भात आहे डब्याला लटकला, तो आपण हाताने चम्मचने वगैरे काढून आपण कुकरमध्ये लगेच टाकून देऊ शकतो. हे बघा, डाळसुद्धा शिजलेली, मऊ शिजली, अगदी मऊ शिजलेली. हे बघा किती मऊ शिजलेली, आपलं काम वाचलं, वेगळं डाळ शिजली. नंतर मी हिरूला आणि स्वराला दोघींना जेवू घातलं आणि आम्ही पण जेवण करून घेतलं. आणि मला व्लॉगला काही एंड करता नाही आला, मग मी नेक्स्ट डे कंटिन्यू केलं. हे बघा, भाजीपाला पण त्यांना शक्य नव्हतं झालं रात्री आणायला. मग सकाळी मला भाजीपाला आणून दिला. आणि ज्या पद्धतीने मी कॅरी बॅग दिल्या होत्या छोट्या, त्यांनी सेपरेट आणून दिलं. म्हणजे मला सेपरेट करणंसुद्धा मला सोपं जाईल. मी टारलीमध्ये इझिली फक्त काढून ठेवेल. आणि तुम्हीसुद्धा अशा काही छोटे किचन टिप्स वापरत असाल तर मला नक्की सांगा, जेणेकरून प्रत्येक गृहिणीचं वेळ वाचेल, मेहनत वाचेल. मी सुद्धा अशा काही आहे छोट्या गोष्टी त्या मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर मी आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि लाईकसुद्धा करा, सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.